नमस्कार मित्रांनो, मी आहे सचिन धोंडे आणि तुम्ही पाहतात माय बोली मराठी यूट्यूब चॅनल। आज आपण जाणून घेणार आहोत CSC ID मधून फार्मर रजिस्ट्रेशन अर्थात शेतकरी ओळखपत्र कशा पद्धतीने अप्लाय करायचं याविषयी माहिती। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना आणि CSC धारकांना हा व्हिडिओ शेअर करा। आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या साइटवरती यायचं आहे। या साइटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, त्यावर क्लिक करा। डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल किंवा कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये URL टाका https://mhfr.agristack.gov.in असे URL टाकल्यानंतर ते सर्च करा। तुम्ही या साइट वरती याल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या साइटचा इंटरफेस अशा प्रकारचा आहे। CSC द्वारे फार्मर रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 3 नंबरला लॉग इन विथ CSC असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर CSC ID टाकण्यासाठी आणि त्याचा पासवर्ड टाकण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन अवेलेबल झालेला आहे। या ठिकाणी तुमचा CSC ID टाकून घ्या। CSC ID टाकल्यानंतर याच्याच खाली जो काही CSC ID चा पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दिसत आहे, तो कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे या ठिकाणी कॅप्चर टाकून घ्यायचा आहे। कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली साइन इन असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण या साइट वरती यशस्वीरित्या लॉग इन केलेले आहे। या ठिकाणी आपला CSC ID नंबर दाखवेल। तुमच्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झाल्यानंतर ज्या कस्टमरचे किंवा ज्या शेतकऱ्याचे तुम्हाला फार्मर रजिस्ट्रेशन करायचे आहे त्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपण आधार क्रमांक टाकून घेऊया। या ठिकाणी अशा प्रकारे आधार क्रमांक टाकून झाला आहे। आता याच्याच खाली कुठे देखील या ठिकाणी क्लिक करा। ऑटोमॅटिक या आधार कार्ड वरती जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबर वरती एक OTP पाठवण्यात आलेला आहे। आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आलेला OTP या ठिकाणी टाकून घेऊया। अशा प्रकारे या ठिकाणी OTP टाकून झाला आहे। आता याच्याच खाली व्हेरीफाय असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा एकदा मोबाईल नंबर टाकण्यासाठी ऑप्शन येईल। या ठिकाणी तुम्ही कोणताही मोबाईल नंबर टाकू शकता, परंतु शक्यतो तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तोच या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतला आहे। आता याच्याच खाली क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईल नंबर वरती पुन्हा एक OTP पाठवण्यात आलेला आहे। आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्या। आलेला OTP या ठिकाणी टाकून घेऊया। अशा प्रकारे या ठिकाणी OTP टाकून झाला आहे। पुन्हा एकदा व्हेरीफाय असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी आपण टाकलेला मोबाईल नंबर अशा प्रकारे व्हेरीफाय झालेला आहे। याच्याच पुढे ईमेल ऍड्रेस टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। तुम्हाला जर ईमेल ID या ठिकाणी टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता आणि त्यावरून देखील एक OTP घेऊन तो व्हेरीफाय करू शकता। ईमेल ID टाकण्यासाठी हा ऑप्शनल आहे, टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरी चालेल। आपण पुढे स्क्रॉल करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फार्मरची डिटेल्स या ठिकाणी अवेलेबल झालेली आहे। या ठिकाणी इंग्रजीतून नाव आले आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मराठीत नाव आलेले आहे। याच्याच खाली त्यांचे जेंडर आलेले आहे। यानंतर याच्याच पुढे कास्ट कॅटेगरी निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, या ठिकाणी क्लिक करा। या शेतकऱ्याची जी काही कास्ट असेल ती या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा। जर शेतकरी ओपन कास्ट मध्ये असेल तर या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकण्याची गरज नाही, परंतु OBC, SC आणि ST जर कास्ट मध्ये शेतकरी असेल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे। आपल्या केस मध्ये हा शेतकरी ओबीसी कास्ट मध्ये आहे, या ठिकाणी ओबीसी सिलेक्ट करूया
अशा प्रकारे ओबीसी सिलेक्ट केल्यानंतर ऑटोमॅटिक या ठिकाणी फार्मर कास्ट सर्टिफिकेट नंबर असा एक ऑप्शन अवेलेबल झालेला आहे। या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। याच्याच खाली आयडेंटिटी टाइप असा एक ऑप्शन आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 4 ऑप्शन येतील। यातील जे तुम्हाला वारस नोंद करायचे आहे म्हणजे तुमच्या मागे वारस कुणाला लावायचे आहे ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। जर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव लावायचे असेल तर या ठिकाणी सन ऑफ असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करू शकता। जर तुम्हाला या ठिकाणी वाईफचे लावायचे असेल तर याच्याच खाली वाईफ ऑफ असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करू शकता। याप्रमाणे तुम्ही केअर ऑफ किंवा डॉटर ऑफ या ठिकाणी तुम्ही कोणते देखील सिलेक्ट करू शकता। आपल्याला या शेतकऱ्याच्या पत्नीचे नाव या ठिकाणी वारसदार म्हणून लावायचे आहे, म्हणून या ठिकाणी आपण वाईफ ऑफ हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे। या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड प्रमाणे त्यांच्या पत्नीचे नाव या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी नाव टाकताना इंग्रजीतून टाकायचे आहे आणि या ठिकाणी इंग्रजीतून नाव टाकून झाल्यानंतर याच्यात पुढे नाव मराठीत टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी सर्वप्रथम आपण इंग्रजीत नाव टाकून घेऊया। अशा प्रकारे या ठिकाणी आपण इंग्रजीत नाव टाकून घेतले आहे। आता या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपण मराठीत नाव टाकून घेत आहोत। अशा प्रकारे तुम्ही मराठीत नाव टाकून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आपण मराठीत नाव टाकलेले आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नेम मॅच स्कोर 100 आलेला आहे। या ठिकाणी देखील नेम मॅच स्कोर 100 आलेला आहे। अशा प्रकारे हे 100 आले पाहिजे किंवा जर 100 आले नसेल तर कमीत कमी या ठिकाणी हिरव्या कलर मध्ये असले पाहिजे। या ठिकाणी हिरव्या कलर मध्ये असल्यानंतर आपले फार्मर रजिस्ट्रेशन 100% सक्सेसफुल होणार आहे आणि आपल्याला फार्मर रजिस्ट्रेशन आयडी मिळणार आहे। या ठिकाणी जर लाल येत असेल तर आपले नाव आधार कार्ड किंवा 7/12 तुम्ही नेम करेक्शन करून घ्या आणि नंतरच या ठिकाणी फॉर्म भरा। अशा प्रकारे या ठिकाणी पूर्ण माहिती भरून झाली आहे। आता याच्याच खाली आपण ओबीसी ही कास्ट सिलेक्ट केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घ्यायचा आहे। जो काही कास्ट सर्टिफिकेटचा नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घेऊया। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकून घेतला आहे। या ठिकाणी खाली स्क्रॉल करून घ्या। अशा प्रकारे या ठिकाणी खाली स्क्रॉल केल्यानंतर याच्याच खाली न्यू बिझनेस असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। जर तुमचा शेती सोडून इतर काय बिझनेस असेल तर मात्र या ठिकाणी एस ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। यांचा शेती सोडून दुसरा कोणताही बिझनेस नाही म्हणून नो ऑप्शन वरती क्लिक करत आहोत। या ठिकाणी नो ऑप्शन वरती क्लिक केले। यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपली रेसिडेंट डिटेल्स म्हणजे पत्त्याची माहिती या ठिकाणी द्यायची आहे। या ठिकाणी तुमचा पूर्ण पत्ता टाइप करून घ्या। या ठिकाणी आपण हा पूर्ण पत्ता टायपिंग करून घेणार आहोत। या ठिकाणी पत्ता टायपिंग करताना हा पत्ता पूर्ण तुमच्या आधार कार्ड वर जसा आहे तसाच या ठिकाणी टाकून घ्या। पत्ता टाकत असताना या ठिकाणी इंग्रजीतून टाका, त्यानंतर या ठिकाणी मराठीत टाकून घ्या। आणि मराठीत नाव आपण टाकून घेतले आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण माहिती भरून घेतली आहे। या ठिकाणी जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी आपला जिल्हा दिसेल, अशा प्रकारे सिलेक्ट करा। यानंतर तालुका निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, यावरती क्लिक करा आणि जो काही आपला तालुका असेल तो अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट करा। यानंतर आपली गाव किंवा ग्रामपंचायत निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, या ठिकाणी क्लिक करा। आपल्या गावाचे नाव ज्या ठिकाणी असेल ते नाव या ठिकाणी सिलेक्ट करा। अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या गावाचे नाव सिलेक्ट करून घेतले आहे। या ठिकाणी ऑटोमॅटिक आपल्या गावाचा पिन कोड आलेला आहे। या ठिकाणी खाली स्क्रॉल करून घ्या। आता आपल्या समोर लँड होल्डर डिटेल्स टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फार्मर टाइप असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर ओनर असा एक ऑप्शन अवेलेबल झाला आहे। जर तुम्ही शेती करत असाल आणि शेती जर तुमच्याच मालकीची असेल तर या ठिकाणी ओनर असे सिलेक्ट करायचे आहे। अशा प्रकारे या ठिकाणी ओनर असे सिलेक्ट केले। यानंतर खाली यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्लॅश लँड डिटेल्स असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपली शेती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे गाव या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहे। सर्वप्रथम आपल्या समोर महाराष्ट्र राज्य अशा प्रकारे ओपन झाले आहे। यानंतर या ठिकाणी जिल्हा निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, या ठिकाणी क्लिक करा आणि आपली शेती ज्या जिल्ह्यात आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडा। अशा प्रकारे जिल्हा निवडल्यानंतर आपल्या समोर तालुका निवडण्यासाठी ऑप्शन आलेला आहे, या ठिकाणी क्लिक करा
आणि ज्या तालुक्यामध्ये तुमची शेती आहे तो तालुका अशा प्रकारे सिलेक्ट करा। यानंतर ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तुमची शेती येते ती ग्रामपंचायत या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। या ठिकाणी विलेज असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि ज्या ठिकाणी तुमची ग्रामपंचायत येते किंवा तुमची शेती ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येते ते या ठिकाणी गाव सिलेक्ट करा। या ठिकाणी आपण गाव सिलेक्ट करून घेऊया। या ठिकाणी आपले गाव दाखवत आहे यावरती क्लिक करा। अशा प्रकारे या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर याच्याच खाली सर्वे नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुमच्या गावाचा जो काही सर्वे नंबर असेल किंवा खाते नंबर असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। शक्यतो या ठिकाणी खाते नंबर टाकून घ्या। या ठिकाणी आपला खाते नंबर टाकून घेऊया। अशा प्रकारे या ठिकाणी खाते नंबर टाकल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी खाते नंबर टाकून घ्या। अशा प्रकारे दोनदा खाते नंबर टाकला आहे। यानंतर सबमिट या ऑप्शन वरती क्लिक करा। आपल्या समोर आता नवीन ऑप्शन अवेलेबल झाला आहे, माय नेम इज नॉट देअर इज द लिस्ट ऑफ ओनर अशा प्रकारचा एक ऑप्शन आपल्या समोर दिसत आहे। यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झाले आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या समोर आपल्या शेतीचे क्षेत्र या ठिकाणी ओपन झालेले आहे। या ठिकाणी अशा प्रकारचा एक छोटासा चौकोन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर अशा प्रकारचे नवीन पेज ओपन झालेले दिसेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फार्म लँड टाइप असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे दोन ऑप्शन अवेलेबल होतील, एक ऍग्रीकल्चर आणि दुसरा नॉन ऍग्रीकल्चर। तुम्ही जर शेती ही पीक काढण्यासाठी वापरत असाल तर या ठिकाणी ऍग्रीकल्चर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे ऍग्रीकल्चर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी खाली यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आयडेंटिटी टाइप असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि जे काही तुम्हाला वारस नाव द्यायचं आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा सिलेक्ट करायचे आहे। अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला जर मुलाला वारस करायचे असेल तर तुम्ही सन ऑफ, बायकोला करायचे असेल तर वाईफ ऑफ, किंवा इतर कोणी काळजी घेणार असेल तर केअर ऑफ, किंवा तुमच्या मुलीला या ठिकाणी वारसदार करायचे असेल तर डॉटर ऑफ असा ऑप्शन सिलेक्ट करू शकता। या ठिकाणी आपण या शेतकऱ्याच्या पत्नीला वारसदार करणार आहे, यासाठी वाईफ ऑफ हा ऑप्शन सिलेक्ट करूया। अशा प्रकारे वाईफ ऑफ ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर याच्याच पुढे जे काही पत्नीचे नाव असेल ते या ठिकाणी टायपिंग करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे या ठिकाणी पत्नीचे नाव इंग्रजीतून टायपिंग करून घ्यायचे आहे। आता आपल्या समोर आपल्या शेतीची पूर्ण डिटेल्स या ठिकाणी दिसेल। यानंतर याच्याच खाली ऍड लँड डिटेल्स या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिटेल्स ऍड सक्सेसफुली असा एक फ्लॅश SMS या ठिकाणी आलेला आहे। आता आपल्या समोर अशा प्रकारे दोन ऑप्शन अवेलेबल झालेले आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्लॅश लँड डिटेल्स हा ऑप्शन आपण या अगोदर वापरला। आता व्हेरीफाय ऑल लँड असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची या ठिकाणी ऑटोमॅटिक टिक होईल। आता खाली स्क्रॉल करून घ्या। या ठिकाणी आपली पूर्ण माहिती या ठिकाणी भरून झाली आहे। आता आपल्याला या ठिकाणी रिन्यूअल असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। याच्याच खाली एक छोटासा चौकोन दिला आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यावर देखील अशा प्रकारचा छोटासा बाण होईल। ही पूर्ण माहिती वाचून तुम्ही शेतकऱ्याला सांगा। यानंतर याच्याच खाली डिक्लेरेशन साठी CSC ऑपरेटरने या ठिकाणी क्लिक करायचे आहे। अशा प्रकारचा पुन्हा एकदा एक बाण होईल। त्यानंतर पुन्हा एकदा डिक्लेरेशन बाय CSC फार्मर असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। पूर्ण माहिती आपली बरोबर भरली आहे का एकदा पहा। यामध्ये एकदा माहिती टाकल्यानंतर परत एडिट करता येणार नाही, यासाठी पूर्ण माहिती एकदा वाचून पहा आणि पूर्ण माहिती जर बरोबर असेल तर या ठिकाणी सेव्ह असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। आपली पूर्ण माहिती बरोबर आहे, आपण सेव्ह ऑप्शन वरती क्लिक करूया। आता आपल्या समोर ऑथेंटिकेशन करण्यासाठी OTP किंवा बायोमेट्रिक ऑप्शन आलेला आहे। यातील तुम्ही OTP घेऊन देखील या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू शकता किंवा बायोमेट्रिक अर्थात थंब वगैरे देऊन देखील तुम्ही या ठिकाणी व्हेरिफिकेशन करू शकता। आपण OTP ने व्हेरिफिकेशन करणार आहे, अर्थात डिजिटल साइन करणार आहे। या ठिकाणी OTP ऑप्शन वरतीच अशी टिक राहू द्या। यानंतर प्रोसीड टू ई साइन या ऑप्शन वरती क्लिक करा। आता आपल्या समोर आधार कार्ड नंबर टाकण्यासाठी ऑप्शन आलेला आहे। या ठिकाणी तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकून घ्या। आपण सर्वप्रथम या ठिकाणी आधार क्रमांक टाकून घेऊया। या ठिकाणी अशा प्रकारे आपला आधार क्रमांक या ठिकाणी टाकून झाला आहे। जर तुम्हाला हा आधार क्रमांक पाहायचा असेल या ठिकाणी एक टिक आहे, यावरती क्लिक करा। तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी दिसेल। पुन्हा एकदा हाईड करण्यासाठी यावरती क्लिक करा
अशा प्रकारे तो ऑटोमॅटिक जाईल। आता आपल्याला आधारचा OTP घ्यायचा आहे। या ठिकाणी ऑटोमॅटिकच क्लिक होईल। जर तुमचे या ठिकाणी क्लिक असेल तर या ठिकाणी क्लिक करून घ्या। आता गेट OTP असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या आधार लिंक मोबाईल नंबरला एक OTP पाठवण्यात आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आलेला OTP या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे या ठिकाणी OTP टाकून झालाय। आता याच्याच खाली सबमिट असा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा। या ठिकाणी आपले फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झालेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अशा प्रकारे आपल्या समोर अशा प्रकारचे पेज अवेलेबल झालेले आहे। या ठिकाणी आता जर तुम्हाला याची PDF घ्यायची असेल तर डाउनलोड PDF या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही PDF घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी जो नंबर दाखवला आहे एनरोलमेंट नंबर, तो तुम्ही कशावर तरी लिहून ठेवा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून व्यवस्थित सेव्ह करून ठेवा। या ठिकाणी जर तुम्ही PDF डाउनलोड केली तर PDF पूर्णपणे व्यवस्थित येत नाही। सध्या टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे त्याची PDF व्यवस्थित येत नाही, त्यामुळे PDF डाउनलोड करू नका। त्याच्यामुळे PDF डाउनलोड नाही केली तरी चालेल। आता आपण पूर्ण प्रोसेस आपली झालेली आहे। आता आपण ओके ऑप्शनवरती क्लिक करूया। CSC ID मधून फार्मर रजिस्ट्रेशन कसे करायचे ही प्रोसेस आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना आणि CSC धारकांना हा व्हिडिओ शेअर करा। ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मायबोली मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।